पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत आणखी एक सुंदर घाट फुलला आहे, माळशेज घाट. हा ठाणे अहमदनगर रस्त्याच्या रांगेतील एक पर्वतीय रस्ता आहे. तो पश्चिम घाटाच्या भव्य खडकाळ टेकड्यांच्या आत वसलेला आहे. माळशेज हे विविध प्रकारच्या हिरव्यागार वनस्पती आणि प्राण्यांचे, विशेषतः पक्ष्यांचे निवासस्थान आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इथे येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या विचारशील लोकसंख्येसाठी हे विशेषतः प्रसिद्ध आहे. इतर पक्ष्यांच्या जातीमध्ये मोर, लावे, रेल, क्रेक आणि कोकिले यांचा समावेश आहे. जय शिवराय मित्रांनो, ट्रेक विथ दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण पुन्हा एकदा सह्याद्री पटकन करायला चाललो, ते म्हणजे माळशेज घाट. माळशेज घाट बघाल तर तुम्ही पावसाळ्यात खूपच खुलून दिसतो आणि सौंदर्य बघाल तर तो जणू काही स्वर्गच. परंतु तरी उन्हाळ्यात याचं सौंदर्य काही कमी होत नाही. आज आपण चाललोय माळशेज घाटला. मुंबईपासून हा घाट 120 किलोमीटर तर पुण्यापासून 125 किलोमीटर अंतरावर हा आहे. कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. जरी तो पावसाळी पर्यटक म्हणून लोकप्रिय असला तरी लवकरच महाबळेश्वर आणि माथेरानप्रमाणे तो बारमाही थंडीचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. पावसाळ्यात दाट धुक्यांनी वेढलेला हा डोंगर पर्यटकांना वेळ लावतो. आता या घाटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी वन विभाग करून आणि MTDC विभागाकडून खास पॉइंट तयार केले आहेत. नाणे घाट प्रमाणे हाही प्राचीन मार्ग आहे, कारण या घाटामध्ये प्राचीन अशा पायऱ्या, विहिरी व स्पॉट्ससाठी थांबण्यासाठी काही गुहा दिसून येतात. पूर्वी हा अरुंद मार्ग होता. 1972 साली सरकारी श्रमिक कार्यातून या मार्गाची निर्मिती करण्यात आली. आज हा घाट मुंबई जुन्नरला जोडणारा प्रमुख घाट मार्ग आहे. थोड्याच वेळात आपण सेल्फी पॉइंट पाशी पोहोचतो. जणू काही हा एखाद्या बुरुजाप्रमाणे बांधलेला दिसून येतो. आता आपण माळशेज घाटातील मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. इथे एक शंकराचं मंदिर आहे ना, बाजूलाच एक शनी मंदिर आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावरच आपल्याला आरपार खोदलेला बोगदा लागतो. इथे असे छोटे छोटे हॉटेल आहेत, जे आपल्याला खायला प्यायला सर्व काही मिळू शकतो. आता आपण चहा पितोय. ही छोटीशी हातभट्टी आहे, त्याच्यावर हे दादा चहा बनवतात. बोगद्याच्या बाजूनच आपल्याला थंब पॉईंटकडे जायला रस्ता आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर तो समोर दिसतो आपल्याला थंब पॉईंट. खूपच फेमस आहे. मित्रांनो, आता आपण थंब पॉईंट पाशी पोहोचलेले नाही. इथला नजारा बघाल तर खूपच सुंदर आहे.
ड्रोनने मी इथला व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर आवडला लाईक कमेंट नक्की करा मित्र. माळशेज घाटच्या आजूबाजूच्या परिसरात हरिश्चंद्रगड, सिंदोला किल्ला, भैरवगड, आजोबा पर्वत, हडसर किल्ला इत्यादी अनेक लोकप्रिय किल्ले आहेत. पिंपलजोगा धरण आणि खिरेश्वर गावचे दृश्य खूपच नयनरम्य आहे. नागेश्वर मंदिर हे खिरेश्वर गावची एक स्थापत्य कलाकृती आहे. अनपेक्षित आदराई जंगल ट्रेक आणि खिरेश्वर गावातील काळू धबधबा ही येथील काही प्रमुख आकर्षणे आहेत जी तुम्हाला आवड करतील. माळशेज घाट हे त्याच्या कडक जंगलासाठी आणि त्यात राहणाऱ्या वन्यजीवांसाठी देखील ओळखले जाते. प्राण्यांमध्ये वाघ, बिबटे, मॉनिटर्स लिझार्ड, भारतीय महाकाय खार ससे आणि मोर यांचा समावेश आहे. टेकड्यांमध्ये माकडांच्या अनेक प्रजाती देखील आहेत. सामान्यतः बोनेट मकाक, ग्रे लंगूड माकडे येथे आढळतात. आपल्याला अशा जाळ्या लावलेल्या दिसून येतात, कारण जे काही दगड आहेत ते पडू नये आणि काही मोठी दुर्घटना घडू नये म्हणून या जाळ्या लावलेल्या आहेत. आता आपण पोहोचलो MTDCच्या हॉटेल आहे तिथे. इथे तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची सोय होऊ शकते. माळशेज घाटातील प्रमुख ठिकाण म्हणजे MTDCचे हॉटेल. येथे राहण्याची आणि खाण्याची सोय होऊ शकते. हॉटेलमध्ये प्रवेश करताच आपल्याला विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे पोस्टर लावलेले दिसून येतात व त्यांवर त्यांबद्दल काही माहितीही दिलेली आहे. तसेच पुढे गेल्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी भव्य असे मैदान असून आजूबाजूला आपल्याला राहण्यासाठी कॉटेज व रूम्स आहेत.
येथूनच आपण पुढे निघालो पिंपळजोगा डॅम आणि नागेश्वर मंदिर बघायला.